अन्यायी घरपट्टी वाढीविरोधात बोंबाबोंब आंदोलन। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी व अवाजवी घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ तसेच ही वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज महानगरपालिका मुख्य इमारतीसमोर वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने जोरदार बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा तसेच घरपट्टी वाढीचे समर्थन करणारे माननीय पालकमंत्री, आमदार आणि नगरसेवक यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार गेल्या 27-28 वर्षापासून वादग्रस्त राहिलेला आहे, भ्रष्टाचारीचा राहिलेला आहे। त्यात आता भरीस भर म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचं घरपट्टीचं जे नवीन धोरण आणलेलं आहे त्याबाबत दुरुस्ती करा म्हणून आम्ही गेली 2 महिने झालं वाढीव घरपट्टी कृती समितीच्या वतीनं टाहो फोडत आहोत। मात्र ढिम्म प्रशासन असेल, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील, इथले आमदार खासदार असतील, आई मुली ग्रुप खेळल्याने एकमेकाच्या संगनमतानं नागरिकांच्यावर खिशावर दौडा घालण्याचा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही महासभेच्या वेळेला बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। याची दखल घेऊन जर घरपट्टी स्थगित करून दुरुस्ती नाही केली तर इथून पुढे महापौर असतील, आमदार खासदार असतील, आयुक्त असतील, उपायुक्त यांच्या दारात आता बोंबाबोंब आंदोलन आम्ही आणि झोप मोड आंदोलन चालू करणार आहे।